सत्यजित, आवाज येतोय बेटा? येस मॅम. अच्छा, कशी चालली दिवाळी? काय केलं का खास काय दिवाळीमध्ये? तू आता कुठे फटाके घरी फोडले. आहेस? तू घरूनच अपडाऊन करतो ना येस मॅम. कॉलेजला? हा, आता कुठे? हो घरीच आहे मग तू? ओके, ठीक आहे. आपण हो, आता जो घरीच आहे. चॅप्टर घरीच आहेस तू, ठीक आहे. आता आपण जो चॅप्टर चालू केलाय ना, तो चॅप्टर असं खूप इझी वाला आहे. त्याच्यामध्ये फक्त वेगवेगळ्या टाईपचे फोर्सेस वगैरे कोणते आहेत ना, कोणकोणत्या प्रकारची बल आहेत, ते सगळंच आहे याच्यामध्ये. तर थांब, मी बुक शेअर करते. तुझ्याकडे बुक आहे? टेक्स्ट बुक आहे तुझ्याजवळ? हे बघ, लॉज ऑफ मोशन हा चॅप्टर आपण चालू केलेला होता. याच्यामध्ये कायनेमॅटिक्स आणि डायनामिक्स काय असतं ते पण इथे बघितलेलं होतं. हे एकदा तू हवं तर वाचून घे, हा वाला पोर्शन. की परत हे अरिस्टोटल्स फॉलिसी, न्यूटन्स फर्स्ट लॉचे इम्पॉर्टन्स काय आहेत डे टू डे लाईफ मध्ये, सेकंड लॉचे आणि थर्ड लॉचे, हे पण आपण बघितलेलं होतं. त्याच्यानंतर ना, इनर्शियल अँड नॉन इनर्शियल फ्रेम्स ऑफ रेफरन्स, हे आपण मागच्या क्लासमध्ये बघितलेलं होतं. त्याच्यासाठी मी एक व्हिडिओ दाखवलेला होता आणि एक्सप्लेन केलेलं होतं. तो व्हिडिओची लिंक मी ग्रुपमध्ये पण टाकलेली आपल्या, परत एकदा बघ म्हणून, तुझ्यासाठी आणि प्रथमेशसाठी, दोघांसाठी पण. अच्छा, आणि आपण लास्ट टाइम हे फंडामेंटल टाइप्स ऑफ फोर्सेस, तेच बलाचे किती किती प्रकार असतात तुला आठवते? 8वी मध्ये आपण शिकलेलो, संपर्क करून ज्यावेळी आपण बल लावतो त्याला आपण काय म्हणतो? संपर्क बल. आणि ज्या बल लावण्यासाठी संपर्काची गरज नाही, असंपर्क बल. संपर्क बल म्हणजे कॉन्टॅक्ट फोर्स, संपर्क बल म्हणजे कॉन्टॅक्ट फोर्स, आणि असंपर्क बल म्हणजे नॉन कॉन्टॅक्ट फोर्स. ठीक आहे. परत इथे हे बघ, कॉन्टॅक्ट आणि नॉन कॉन्टॅक्ट फोर्सेस, हे पण झालं आपलं लास्ट टाइम. आज आपल्याला इथून चालू करायचंय, रिअल अँड सुडो फोर्सेस. तर हे पण खूप इझी आहे. रिअल म्हणजे जे खरं खरं फोर्सेस आहेत. आता सुडो म्हणजे काय? आभासी. म्हणजे ते फोर्सेस आहेत, नाहीयेत, म्हणजे ते नाहीयेत पण तरी पण ते काम करताना आपल्याला दिसतात. बघ, म्हणजे आता हे एक्सप्लेन केल्यावरती तुला समजेलच मला एक्झॅक्टली काय म्हणायचं आहे. तर आपण हे 2-3 टॉपिक आज करण्याचा ट्राय करणार आहोत. ठीक आहे. तरी पण मला वाटतं अजून एक पिरियड तरी जाईल आपल्या ह्याच्यामध्ये, त्या चॅप्टर मध्ये. गेल्या वेळी आपण ना टेन्शन, स्ट्रिंग वरती टेन्शन जे क्रिएट होतं ते सुद्धा बघितलेलं होतं. हे कोलिजन वगैरे पण जे आपण केलेलंच आहे. इथे जर हा धडा जर बघशील ना तू, कोएफिशियंट ऑफ रेस्टिट्यूशन, ओके, हा धडा ना बेटा, आपण 9वीला जे होतं ना आपला सिलेबस, प्रथमेश तू जॉईन झालास का परत बेटा? एक मिनिट हा, कोण जॉईन झालं मी बघते. प्रथमेश नाही मॅम. कोण जॉईन झालंय मग? मॅम मिस केलं होतं डबल. अच्छा, तूच डबल जॉईन केलेलंच. ओके ओके, ठीक आहे. हा, तर एक मिनिट, मी ह्याच्यासाठी ना एक व्हिडिओ शो करते. त्याच्यामध्ये अजून ते विज्युअल्स बघून तुला जास्त चांगलं समजेल. तर हा, मी हे म्हणत होती, आपलं 9वीचं पुस्तकाची बघ मी लिंक टाकलेली आहे. 10वीच्या पण पुस्तकाची लिंक टाकली आपल्या ग्रुपमध्ये. तर 9वी मध्ये तुम्हाला खास करून जो पहिला धडा होता, गतीचे नियम, आणि दुसरा पण एक धडा होता, कार्य आणि ऊर्जा, ते दोन्हीच्या दोन्ही धडे ह्या धड्यामध्ये कव्हर होतात आहेत.
पण ह्याच्यामध्ये काय दिलेलं आहे ते वेक्टर फॉर्म मध्ये आपल्याला जास्त एक्सप्लेन केले, थोडं जास्त डेप्थ मध्ये. ठीक आहे, तर थांब एक मिनिट. सुडो आणि रिअल फोर्सेस, ह्याला पी ने सुरुवात होते पण पी सायलेंट आहे. तर आपण ह्याला सुडो फोर्सेस म्हणतो, मग पी सायलेंट असल्यामुळे. चालेल, काही सेकंड्स दे फक्त, मी स्क्रीन शेअर करते. चला, मला आवाज येतोय का सांगा? ट्रेन है जो कि हॉरिजॉन्टल डायरेक्शन में एक्सेलरेशन ए से जा रही है और उस ट्रेन आवाज येतोय व्हिडिओचा? यस मैम. सत्यजित येतोय ना? व्हॉल्यूम एक मिनिट, याचा व्हॉल्यूम फुल करते. इथे व्हॉल्यूम फुल आहे. बोल, ठीक है. आइए सूडो फोर्स को समझते हैं. एक ट्रेन है जो कि हॉरिजॉन्टल डायरेक्शन में एक्सेलरेशन ए से जा रही है और उस ट्रेन के अंदर एक बॉब लटक रहा है. सो अभी वो वर्टिकल के साथ किसी पार्टिकुलर एंगल से है. अगर कोई पर्सन जो कि ग्राउंड पे खड़ा है उस बॉब को अगर देखता है तो उस बॉब का फ्री बॉडी डायग्राम बनाते वक्त लिखेगा कि उस पे एक mg फोर्स लग रही है जो कि डाउनवर्ड है, एक टेंशन फोर्स लग रही है और उस बॉब की एक्सेलरेशन a है. और अगर बॉब का वर्टिकल से एंगल थीटा है तो वो कहेगा t cos थीटा इज इक्वल टू mg और t sin थीटा इज इक्वल टू ma. लेकिन अगर कोई पर्सन जो कि ट्रेन के अंदर खड़ा है वो इसको ऑब्जर्व करता है तो उसकी एक्सेलरेशन तो सेम है जो बॉब की एक्सेलरेशन है, तो वो कहेगा कि एक्सेलरेशन बॉब की 0 है. इस पे एक फोर्स नीचे mg लग रही है, दूसरी फोर्स इस पे टेंशन लग रही है. एक और फोर्स हमें यहाँ पे है जो कि शो करनी पड़ेगी, वो है सूडो फोर्स. क्योंकि हमारा जो पर्सन ट्रेन के अंदर है वो नॉन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरेंस है, तो हमें एक यहाँ पे सूडो फोर्स लगानी पड़ेगी जो कि पर्सन के एक्सेलरेशन से अपोजिट डायरेक्शन में होगी एंड दैट वुड बी मास इनटू एक्सेलरेशन ऑफ पर्सन which is same as that of train. So now अगर ये इक्वेशन लिखता है तो ये भी कहेगा कि t cos थीटा इज इक्वल टू mg और t sin थीटा इज इक्वल टू ma. हालांकि इक्वेशन सेम आई है लेकिन कंसेप्ट अलग अलग है. सूडो मीन्स फेक फोर्स, एक्चुअल में कुछ है ही नहीं. तो इनर्शिया का मतलब है जो बॉडी जहां है वो वहीं रहना चाहती है. इसीलिए बोलते हैं कि न्यूटन लॉज आर नॉट वैलिड फॉर नॉन इनर्शियल फ्रेम. सर ये देखिए जरा. अरे ये सब छोड़ो, ये तो सूडो क्या होता है पता है? अच्छा जूडो, उसमें तो ब्लैक बेल्ट है. A few moments later. अरे ये बता मुझे PSEUDO क्या होता है? तो सूडो ये क्या होता है? Later that same evening. बहुत लोगों से पूछ चुका हूँ, तुम्हें पता है सूडो क्या होता है? सूडो फेक वाला सूडो ना. करेक्ट. सूडो फोर्स, फेक फोर्स, यानी जो फोर्स असलियत में एग्जिस्ट ही नहीं करती. चलो पढ़ते हैं. चलाओ ट्रेन में लेके चलते हैं. ट्रेन में एक कॉन्सेप्ट समझाता हूँ. सूडो फोर्स होती क्या है? सूडो मीन्स फेक फोर्स, एक्चुअल में कुछ है ही नहीं.
तो देखो जैसे ट्रेन में बॉल उछाली, ट्रेन में बॉल अगर ऊपर उछाली और ट्रेन अगर कांस्टेंट स्पीड से आगे जा रही है तो वो बॉल एग्जैक्टली मेरे हाथ में आएगी। फील करो, चलो आंखें बंद करके एक बार फील करो। तुम लोग अर्थ पे बैठे हो ना सब, ऑब्वियसली बात है अभी तुम्हारे रूम के अंदर। तुम अगर अपने हाथ में भी कोई बॉल ऊपर उछालोगे तो तुम्हारे हाथ में वापस आती है ना, बट अर्थ इज ऑल्सो मूविंग। अब फील करो ट्रेन की अचानक से स्पीड बढ़ जाए और तुमने बॉल जैसी उछाली, क्या वो बॉल तुम्हारे हाथ में आएगी? पीछे गिर जाएगी। लेट्स से कि तुम जॉगिंग करने गए, जॉगिंग करते करते तुमने हाथ में से बॉल ऊपर उछाली है ना, और बॉल ऊपर उछालोगे तो तुम्हारे बॉल हाथ में आएगी अगर तुम जॉगिंग कांस्टेंट स्पीड से कर रहे हो। लेकिन बॉल ऊपर उछालती तुम तेज दौड़ पड़े, और तेज दौड़ पड़े तो बॉल पीछे रह जाएगी। बॉल पर कोई एक्स्ट्रा फोर्स नहीं लगेगा, फिर भी बॉल पीछे रहेगी ना। सोचो तुम बस में ट्रेवल कर रहे हो, बस में ट्रेवल करते करते बस के अचानक ब्रेक लग जाए तो तुम्हें पता है ना तुम आगे की तरफ गिरने को हो। फील करो, एक बात देखो, जो तुम्हारे पैर है वो क्या बस के सरफेस से टच है? जब बस की अचानक ब्रेक लगे तो तुम्हारे पैर वहीं के वहीं जाम हुए, बट ऊपर वाली बॉडी बिकॉज ऑफ इनर्शिया अभी भी आगे जाना चाहती है। सोचो अगर तुम्हारी बॉडी आगे की तरफ जाएगी तो तुम गिर सकते हो, तुम्हारे पैर तुम खुद ही तो आगे लेके जाते हो, बट हमें ऐसा लगता है कि हमें आगे की तरफ किसी ने खींचा। यही तो सूडो फोर्स है। रियलिटी में कोई फोर्स ही नहीं है, बट हमें फील होता है। तो इतना समझ में आ गया कि इनर्शिया को जानना बहुत जरूरी है सूडो फोर्स को समझने से पहले। मैं फिर से बार बार बोल रहा हूं, तुम्हारे दिमाग में सूडो फोर्स को इस तरह से घुसाया जाता है कि कोई इमेजिनरी फोर्स है जो तुम्हारे ऊपर लग रही है। सूडो मतलब फोर्स है ही नहीं, फेक फोर्स जो बस फील होती है तुम लोगों को। तो इनर्शिया का मतलब है जो बॉडी जहां है वो वहीं रहना चाहती है। इनर्शिया एक प्रॉपर्टी हमारी बॉडी की है ना, क्या हमारी है किसी की भी बॉडी की इनर्शिया एक प्रॉपर्टी होती है। गैलीलियो लॉ ऑफ इनर्शिया सुना होगा तुमने, न्यूटन फर्स्ट लॉ भी उस इनर्शिया लॉ पर ही बेस्ड है। यानी कि अगर मान लो ये बोतल है तुम्हारे हाथ में, ये बोतल यहां है, मैं हाथ हटा लूं, अगर इस बोतल पे नीचे ग्रेविटी ना लग रही होती तो ये नीचे थोड़ी ना जाती, यही कहीं रह जाती। स्पेस के अंदर अगर तुम होते, इमेजिन करो आंखें बंद करो, स्पेस में पहुंच जाए, स्पेस में तुम्हारे हाथ में ये बोतल है, तुम फ्लोट कर रहे हो, ये बोतल यहां छोड़ दूं मैं, यही कहीं रह जाएगी, कहीं नहीं जाएगी। ये इनर्शिया है। तो तुमने सुना भी होगा दो तरह के फ्रेम होते हैं, इनर्शियल फ्रेम, नॉन इनर्शियल फ्रेम। नहीं सुना तो अभी सुन लो। इनर्शियल फ्रेम वो फ्रेम होते हैं, फ्रेम का मतलब क्या पहले फोटो फ्रेम टाइप ही समझ लो, बस तुम वहीं से रिलेट कर जाओगे। तुम ट्रेन के अंदर बैठे हो, बढ़िया, तुम्हारा दोस्त सामने बैठा है, तुम उसे निहार रहे हो, ठीक है, ट्रेन जा रही है कांस्टेंट स्पीड से, तो वो ट्रेन तुम्हारा फ्रेम है। अभी मैं यहां खड़ा हूं तो मेरा फ्रेम अर्थ है, मैं अर्थ के ऊपर खड़ा हूं। अगर तुम्हारा फ्रेम कांस्टेंट स्पीड से मूव कर रहा है तो वो फ्रेम कहलाएगा इनर्शियल फ्रेम। या फिर तुम्हारी ट्रेन रेस्ट में, तुम ट्रेन के अंदर बैठे हो, वो भी इनर्शियल फ्रेम। यहां पे न्यूटन लॉज आर डायरेक्टली वैलिड। हम न्यूटन लॉ लगा के इक्वेशन सॉल्व कर लेते हैं एनएलएम चैप्टर के अंदर, ठीक है। अब अगर ट्रेन तुम्हारी अचानक से एक्सेलरेट कर जाए, तुम्हें कभी कभी फील नहीं आता तुम्हें पीछे की तरफ धक्का लगा, या फिर तुम कार में बैठे हो, कार वाला ड्राइवर एकदम से तेज कार आगे ले जाए, तुम्हें ऐसा नहीं लगता पीछे धक्का लगा, या कार के अचानक ब्रेक लगा दे, वो भी तो एक तरह का एक्सेलरेशन रिटार्डेशन है, तुम्हें ऐसा लगता तुम्हें किसी ने आगे धक्का दिया। यानी तुम्हारी बॉडी जहां थी वहीं रहना चाहती है। अगर कांस्टेंट स्पीड से मूव कर रही थी तो कांस्टेंट स्पीड से मूव करना चाहती है। अगर कोई एक्सटर्नल फोर्स लगी तो उस पे सूडो फोर्स जैसा कुछ फील होता है। फोर्स है ही नहीं, तुम यहां थे, यहीं रहना चाहते हो, अचानक से किसी ने धक्का दिया तो तुम्हें फील होता है ना। मैरी गो राउंड देखा ना, पकड़ के रखते हो, फील होता है ना बाहर की तरफ, क्या है वो? सूडो फोर्स। रिलेट कर लो। सूडो फोर्स के 4-5 एग्जांपल ऑलरेडी दे चुका हूं तुम्हें। कौन कौन से? जब तुम ट्रेन के अंदर थे, बॉल पीछे गिरी, बस के अंदर थे, आगे झटका लगा, सारा सूडो फोर्स। थोड़ा फिजिक्स में घुस जाते हैं टेक्निकल तरीके से ना, बहुत मजे ले लिए। एक बात बताओ, चंपक को बोला सत्यजित, समजलं का काय केले ते? आपल्याला जो आपण इनर्शिया लास्ट टाइम पण ज्यावेळी डिस्कस केलेलो, तर आपल्याला जो झटका फील होतोय, ऍक्च्युअली तो कोणी दिलेला नाहीये झटका, पण इनर्शियामुळे आपल्याला फील होतोय ना। ब्रेक लावल्यावर अचानक आपण पुढे गेलो, ऍज इफ आपल्या बॉडीला मागून कोणी धक्का दिला आणि आपण पुढे गेलो, तर तो जो फोर्स आपण एक्सपिरियन्स केला तो सूडो फोर्स आहे। समजते तुला इथे काय चाललंय? येस मॅम। आता बघ, सूडो फोर्स ऍक्च्युअल मध्ये आपण कसं दाखवू शकतो त्याच्यासाठी आता हे इक्वेशन बनवतात, ह्याला बघ आणि परत मी याला परत एकदा एक्सप्लेन करेल। चेक करो इस मास पे कितनी नॉर्मल फोर्स लगी। नॉर्मल फोर्स जानते हो ना, तभी यहाँ बैठे हो। नॉर्मल फोर्स मतलब इस सरफेस ने इसके ऊपर फोर्स लगाई, चलो इसके अकॉर्डिंग ये रेस्ट में, तो यानी इस पे बैलेंस फोर्स लगी ना इस आदमी के अकॉर्डिंग, तो इसने बोल दिया नॉर्मल इक्वल्स टू mg। बाहर बैठे चंपक के भाई पंपक से पूछा गया कि बता तेरे अकॉर्डिंग इस ऑब्जेक्ट पर कितनी फोर्स। इस इंसान के अकॉर्डिंग ये रेस्ट पे नहीं है, इस इंसान के अकॉर्डिंग ये ऊपर जा रहा है, तो इसने कहा लगी है नेट फोर्स कुछ, तो इसने बोला नेट फोर्स लगी है कितनी, ऊपर की सेम डायरेक्शन में नॉर्मल, नीचे ऑपोजिट माइनस। एफ नेट होता है मास इनटू एक्सेलरेशन नेट, तो इसने बोला mg इधर प्लस में लिखेंगे, n इक्वल्स टू ma प्लस mg इसने बोला। यानी कि नॉर्मल क्या है, जो हम भारी हल्का फील करते हैं, जब तुम लिफ्ट अचानक से ऊपर जाते तो तुमने देखा तुम्हें भारी भारी लगता है। यानी अब ये न्यूटन लॉज के अकॉर्डिंग सही है, ये सही है, दोनों ही सही है, बट हम सारे एक्सपेरिमेंट अर्थ को फ्रेम मान के करते हैं, यानी हमारे अकॉर्डिंग ये सही है, एक्चुअल में गलत नहीं है।
तो इसीलिए बोलते हैं कि न्यूटन लॉज आर नॉट वैलिड फॉर नॉन इनर्शियल फ्रेम। तो हम क्या करते हैं, जब भी हम किसी नॉन इनर्शियल फ्रेम के अंदर बैठे हैं, जैसे ही नॉन इनर्शियल फ्रेम है इंसान, तो हमें एडवाइस दी गई भैया आज से एक काम करना, जब भी तुम नॉन इनर्शियल फ्रेम में बैठोगे अपने ऑपोजिट एक m में ऐड कर देना बस, तो तुम्हारी इक्वेशन भी इसकी तरह आ जाएंगी जो इनर्शियल फ्रेम में बैठा। समझे? रियलिटी में कोई थी नहीं सूडो फोर्स। कॉन्सेप्ट समझ में आया? तू पढ़ा हमने सूडो फोर्स का कॉन्सेप्ट, ये समझ में आया? और तुम्हारी सारी दुख दुविधा का निवारण करने के लिए वही नीट एल्केमी चैनल पर हमने अपने ऑपोजिट एक m में ऐड कर देना बस। हे इथे काय केले समजते तुला, की जसं की लिफ्ट आहे आणि लिफ्टच्या आतमध्ये हा माणूस लिफ्ट बरोबर वरती वरती चाललाय, राईट? तर त्या स्वतःच्या माणसासाठी सपोज त्या लिफ्ट मध्येच अजून एक बॉक्स ठेवलाय हा m मासचा, तर लिफ्ट त्याच्यावर वरती नॉर्मल रिॲक्शन लावेल आणि त्याचं स्वतःचं जे वेट आहे म्हणजे ते खाली काम करते. बट बाहेरून जो माणूस बघतोय त्याच्यासाठी लिफ्ट वरती चालले आणि लिफ्ट बरोबर ते पण वरती चाललंय ना, मग त्याच्यावर जो नेट फोर्स लागतोय, लिफ्ट वर जाते म्हणजे तिला ऍक्सेलरेट करते, तिला ऍक्सेलरेशन आहे म्हणून तिथे दिसते इथे एफ नेटच्या ऐवजी तिथे आपण न्यूटनचा जो लॉ होता सेकंड लॉ तिथे एम ए टाकलं आणि इकडचा मायनस एम जी इकडे लेफ्टला घेतलाय त्यांनी. समजते सत्यजित काय केलंय? मग हा जो एम ए आपण एक्स्ट्रा ऍड केलाय ना, हाच इथे सुडो फोर्स आहे. कळते? मोशनमुळे जी बॉडी एक्सपिरियन्स करते तो जो फोर्स आहे तोच इथे हा सुडो फोर्स आहे. ठीक आहे, तर चला आता आपण, आय होप तुला हे समजलं, तर हे टेक्स्टबुक मधून वाचून काढ एकदा. सुडो फोर्स मध्ये आपण काय करतोय, फोर्स इज इक्वल टू मास इंटू ऍक्सेलरेशनचा जो एम ए वाला पार्ट आहे तो इथे एक्स्ट्रा ऍड करतोय. दॅट्स इट, एवढंच करतोय. टेक्स्टबुक मध्ये हा वाला कॉन्सेप्ट थांब बघूयात आपण थोडस. तू हवं तर ते तुझ्या स्क्रीनवर बघ किंवा तुझ्या जवळचं टेक्स्टबुक पण तू ओपन करू शकतो. बघ आता इथे टेक्स्टबुक मध्ये काय दिलेलं असेल. हे पण आज आपल्याला करायचंय, कन्झर्वेटिव्ह आणि नॉन कन्झर्वेटिव्ह फोर्सेस. हा इथे दिसते, हे बघ, दे आर ऑल्सो इक्वल टू मायनस एम ए, where m is our mass and a bar is acceleration of the system. ज्या ऍक्सेलरेशनने ती सिस्टीम वर चालली आहे. हे बघितले तेच दिलंय. When we are inside a bus, such forces are experienced when the bus starts to move forward acceleration. When bus is about to stop backward acceleration or takes a turn centripetal acceleration. In all these cases, we are inside an accelerated system, which is our frame of reference. If a force measuring device is suitably used, like weighing scale or recording the change in weight, these forces can be recorded and will be found always opposite to the acceleration of your frame of reference. उलट्या दिशेमध्ये हा फोर्स काम करतो, बस एवढंच आहे ह्याच्यामध्ये, राईट? नाही म्हणून ब्रेक लावल्यावरती आपण पुढे जातोय. ब्रेक लावला म्हणजे ऍक्च्युली लावलेला अप्लाइड फोर्स मागच्या दिशेला आहे ना. ब्रेक माहितीये ना, बस ज्या दिशेला जाते ब्रेक त्याच्या उलट्या दिशेला लावतो, त्याच्यामुळेच तर ती बस थांबते. मग ज्या दिशेला ब्रेक लावलाय त्याच्या आपण उलट्या दिशेकडे फेकलं जातोय. कशामुळे? आपल्या स्वतःच्या इनर्शिया ऑफ मोशनमुळे. आपण टाइप्स ऑफ इनर्शिया ज्यावेळी शिकलेलो होतो लास्ट टाइम क्लासमध्ये, इफ यू रिमेंबर, की 3 प्रकारच्या इनर्शिया असतात. इनर्शिया ऑफ रेस्ट, इनर्शिया ऑफ मोशन आणि इनर्शिया ऑफ डायरेक्शन. आठवते? तर तिथे त्या इनर्शियामुळे आपण काय, ब्रेक लावल्यावर आपण पुढे फेकलो जातोय. तर ते पुढच्या बाजूला आपल्याला कोणी फेकण्यासाठी फोर्स नाही लावलेला आहे, बट तरी पण तो आपल्याला फील होतोय, त्यालाच आपण मग नाव दिलेलं आहे सुडो फोर्स. ठीक आहे, तेच हे इथे पण तेच दाखवले. दिसते इथे वेट, इथे तर डब्ल्यू वेट, एक्झॅक्टली वेट आपलं कसं तिथे आपल्या वेट वरती त्याचा इफेक्ट होतोय असं त्यांना सांगायचंय. त्याच्यामुळे इथे काय दिलेलं आपलं mg मायनस ma दिलेलं आहे.
टोटल जो नेट फोर्स आपल्यावरती काम करेल किंवा त्यावेळी जे आपल्याला आपलं वेट एक्सपिरियन्स होतंय ते असेल mg मायनस ma. हे आता थोड्या वेळापूर्वीच आपण व्हिडिओमध्ये बघितलेलं लेफ्ट हँड साईडला आलेलं ते आपलं नॉर्मल रिॲक्शन. हे बघ, एक मिनिट मी माझा व्हाईट बोर्ड शेअर करते. अच्छा, तोपर्यंत ना सत्यजित बेटा हे बघ, हा वाला पॅरेग्राफ तो स्वतःहून तोपर्यंत वाच. मी व्हाईट बोर्ड ओपन करते तोपर्यंत. हा हे बघ, इथे एक एक्झाम्पल पण दिलेले आहे. आपण हे एक्झाम्पल बघूया. हे दिसते. A car of mass 1.5 ton is running at 72 km per hour on a straight horizontal road. On turning the engine off, engine ला ऑफ केलं, it stops in 20 seconds. थांबायला पूर्णपणे त्याला 20 seconds लागले. While running at the same speed on the same road, the driver observes an accident 50 meters in front of him. He immediately applies the brakes and just manages to stop the car at the accident spot. Calculate the braking force. कळते? पहिल्या केसमध्ये नॉर्मली चाललाय, त्यावेळी त्याचं मास दिलेलं आहे, कारचं स्पीड दिलेलं आहे आणि त्याने ब्रेक लावलं, 20 सेकंदानंतर गाडी थांबते. आणि आता काय झालंय, तो त्याच स्पीडने चाललाय, तीच कार आहे, तोच रोड आहे, पण त्याला 50 मीटर लांब अंतरावरती एक ऍक्सिडेंट होताना दिसला, तर म्हणून पटकन त्याने ब्रेक लावला आणि ते ऍक्सिडेंट स्पॉट पर्यंत म्हणजे गाडी तिथे बरोबर 50 मीटर पर्यंत जाऊन थांबली. तो मॅनेज केलं त्याने की आता ऑलरेडी तिथे ऍक्सिडेंट झालाय आणि इथे हा अचानक त्याला जाऊन ठोकायला नको म्हणून. ठीक आहे, तर मग ब्रेकिंग फोर्स किती होता, ब्रेकिंग फोर्स विचारलेला आहे. ठीक आहे, आता व्हॉट इज दिस ब्रेकिंग फोर्स, आता हे बघायचं सोल्युशन बघितलं कळेल. ऑन टर्निंग इंजिन ऑफ, इंजिनला ऑफ केल्यावर सुरुवातीचा त्याचा फोर्स किती आहे, यू किती आहे 20. सुरुवातीचं त्याची वेलॉसिटी, इनिशियल वेलॉसिटी किती दिलेली आहे, 20 दिलेली आहे. आता 20 कशी काय आली सांग बरं. 20 मीटर पर सेकंड कशी आली, हे 72 किलोमीटर पर आवर, 72 किलोमीटर पर आवरला मीटर पर सेकंड मध्ये आणि कन्वर्ट केलं असेल. चेक करून बघ बर सत्यजित. 72 ला 5/18 ने मल्टिप्लाय करून बघ, बहुतेक सेमच आन्सर येतात. आम्ही चेक करते. 72 ला 5/18 ने मल्टिप्लाय केल्यावर 20 येते का, आय गेस सो. चेक कर तू पण एकदा. सत्यजित, हो, ते 72 किलोमीटर पर आवर जे आहे ना, फायनल वेलोसिटी 0 होणार आहे. यू टायमिंग, सुरुवातीला ब्रेक लावल्यावर नॉर्मली गाडीला थांबायला किती वेळ लागलेला, 20 सेकंड्स. मग सुरुवातीचं ऍक्सेलरेशन आपण काढलं, ऍक्च्युअली नॉट ऍक्सेलरेशन, डिसेलरेशन. डिसेलरेशन म्हणजे काय, त्याला ऍक्च्युअल मध्ये किती वेळानंतर ती गाडी थांबली, तर किती वेळेनंतर ती डिसेलरेट झाली. ऍक्सेलरेशनच्या अपोजिट असते डिसेलरेशन असते किंवा रिटार्डेशन पण आपण त्याला म्हणतो. नाउ दिस इज रिटार्डेशन, म्हणजे निगेटिव्ह ऍक्सेलरेशन, म्हणजेच गाडीला थांबवण्यासाठीचा फोर्स जो लावलेला उलट्या दिशेने. आता आफ्टर सीइंग द ऍक्सिडेंट बघितल्यानंतर ना काय होतंय, अगेन्स्ट द ग्रॅव्हिटेशनल फोर्स सम अमाऊंट ऑफ, अच्छा एक मिनिट, हा इकडे आहे ते. तर अगेन सुरुवातीचा स्पीड v आहे, राईट, यू आहे, फायनल स्पीड ब्रेक लावतोय v 0 होणार आहे. आणि s किती दिलंय, पण दिलंय ना 50 मीटर जाऊन गाडी थांबते, मॅनेज करतो तो कसं तरी. तर 50 मीटर वरती ऍक्सिडेंट चालू असताना त्याने ब्रेक लावलेला, 50 मीटर वर ऍक्सिडेंट बघितल्यावर ब्रेक लावला, पण ब्रेक लावल्यानंतर पण गाडी 50 मीटर गेलीच. तर हे डिस्टन्स आहे ट्रॅव्हल केलेलं.
मग आता इथे नवीन ऍक्सेलरेशन त्यांनी काढले, टी दिला नाहीये म्हणून आपलं जे तिसरं सूत्र होतं ना, थर्ड इक्वेशन ऑफ मोशन 2as इज इक्वल टू यू स्क्वेअर मायनस व्ही स्क्वेअर, ते यूज करून आता इथे हे वाला आता नवीन ऍक्सेलरेशन काढलं. नाव दिस रिटार्डेशन इज दी कंबाइंड इफेक्ट ऑफ ब्रेकिंग अँड फ्रिक्शन. फ्रिक्शनमुळे मगाशी नॉर्मल ब्रेक लावल्यावरती फ्रिक्शन किती झालेलं, त्याच्यामुळे जी गाडी थांबलेली आहे ते फ्रिक्शनल रिटार्डेशन होतं, राईट. ते दिलेलं आहे इथे. आणि आता काय केलेलं आहे, अचानक ब्रेक लावल्यानंतर ना किती आलंय ते, म्हणून हे दोघांचं कंबाइंड इफेक्ट आहे. कारण फ्रिक्शन तर काम करतेच, दुसऱ्या केसमध्ये पण तर काम करते फ्रिक्शन, म्हणून मग ब्रेकिंग रिटार्डेशन किती येणार आहे, 4-1, दोघांची वजाबाकी. आपलं साईन काढून टाकले कारण आपल्याला फक्त त्याची किंमत हवी आहे, कोणत्या डिरेक्शन मध्ये काम करते सध्या ते नकोय. आणि म्हणून मग ब्रेकिंग फोर्सचा फॉर्म्युला नॉर्मली काय असणार, मास इंटू ऍक्सेलरेशन. तर हे ब्रेकिंग ऍक्सेलरेशन आपण किती होतं ते काढलं, तर मास दिलेलं होतं बघ 1.5 टन. 1 टन म्हणजे 1000 असतं, म्हणून हे 1.5 होणार 1500. सो 1500 मास. आणि ह्याचं ब्रेकिंग फोर्स आला, ब्रेकिंग ऍक्सेलरेशन आहे त्याचा जे आले रिटार्डेशन आले 3. म्हणून मग ब्रेकिंग फोर्स म्हणजे थांबवण्यासाठी नेट फोर्स त्याच्यावर किती काम करतो, इट्स लाईक दॅट. तर ते किती आलं आपलं 4500. समजलंय तुला किती काय केलं सत्यजित? इझी होतं हे? Yes, ma'am. पक्का ना? Yes, ma'am. हा ठीक आहे. आता ते मगाशी जे MA जे एक्स्ट्रा घेतलंय ना, बघ तुला एक व्हाईट बोर्ड वरती सांगते तुला. ते मध्ये जे एक्झाम झालेले त्याचे मार्क्स समजले का रे? No, ma'am. कधी समजतील, काय आयडिया? कॉलेज उघडल्यावर. कॉलेज उघडल्यावर. अच्छा ठीक आहे. हा हे बघ इथे काय सांगितलेलं आहे, मगाशी जे एक्झाम्पल होतं त्याच्यानुसार इथे 2 ऑब्झर्वर घेतलेले होते. जसे की आता अरे वाकडच जाते, थांब ते थोडस ठीक आहे. ही आहे लिफ्ट. लिफ्टच्या आतमध्ये एक माणूस आहे आणि इथे एक मास आहे, त्याचं M घेऊयात वजन, मास. तर मग ही जी लिफ्ट आहे तुला माहिती आहे ना, वरच्या बाजूला त्याच्यावर फोर्स लावते नॉर्मल N, आणि तेवढाच फोर्स जो आहे तो खाली लागतोय, त्याचं मास इंटू ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. हे तो N इज इक्वल टू mg नेहमी असतं, नेहमी हा बॅलन्स मेंटेन केला जातो. म्हणून हे जे मास आहे ते जसंच्या तसं, इव्हन आपलं नॉर्मल जो टेबल असेल ना प्रथमेश, सत्यजित, त्याच्यावरती पण जे हे पुस्तक ठेवलेलं असतं त्या पुस्तकावरती पण टेबलची जी सरफेस आहे ती नॉर्मल रिॲक्शन लावत असते आणि खाली त्याचं वेट काम करत असतं, म्हणून ते पुस्तक तसंच टिकून राहतं. जर नॉर्मल रिॲक्शन जो हा नॉर्मल फोर्स जर नसता तर मग ते पुस्तक टेबल तोडून खाली पडलं असतं, नुसतं त्याच्यावर mg काम करत असतं. तर बट हे दोघं जण बॅलन्स करतात एकमेकांना, त्याच्यामुळे पुस्तक बघ न हालता तिथल्या तिथे टिकून राहतं. सेम इथे पण होतंय. बट आता हा माणूस वरती चाललाय पण, राईट, लिफ्ट वरती चालली आहे ना, तर लिफ्ट जी आहे ती मोशन मध्ये आहे. म्हणून आता इथे जो माणूस दुसरा बाहेरून ऑब्झर्व करतोय त्याच्यासाठी तर हा वरती चाललाय, तर हिचं काहीतरी ऍक्सेलरेशन असणार ह्या लिफ्टचं, ती वर चाललीये तर, करेक्ट आहे. मग त्या माणसाचं जे आहे, जे लिफ्टचं ऍक्सेलरेशन आहे तेवढंच ऍक्सेलरेशन त्या माणसाला स्वतःला पण प्राप्त झालेलं आहे. म्हणून मग इथे तेच त्याने काय इक्वेशन लिहिल की नेट फोर्स किती काम करतोय. तर जो तो नेट फोर्स असेल तो एकतर आहे नॉर्मल रिॲक्शन त्याची आहेच आहे, आणि दुसरा जो आहे तो मायनस करावा लागणार ना, मायनस इथे mg करावं लागेल, कारण हे दोघांचं डिरेक्शन जो आहे तो अपोजिट आहे. तर एन ला जर तू पॉझिटिव्ह घेतोय तर mg मग आपलं काय घेणार, मायनस घेणार. जी का बरं मायनस होईल, कारण अर्थच्या ग्रॅव्हिटीच्या विरुद्ध दिशेने तो जातोय म्हणून मग इथे बट त्याने काय लिहिलं, एफ नेट पण मग माझं ऍक्सेलरेशन, मास इंटू ऍक्सेलरेशन न्यूटनचा सेकंड लॉ आहे, आणि इथे ऍक्सेलरेशन काय आहे, ऍक्सेलरेशन ऑफ द लिफ्ट येणार, जे त्या माणसाला पण प्राप्त झाले आणि त्या बॉडीला पण.
म्हणून मग इथे तेच केलं त्याने. मग MA मायनस MG इज इक्वल टू N. मग ही आपली जी नॉर्मल रिॲक्शन आहे ही फक्त MG नसून ह्याच्यामध्येच आपल्याला काय करावं लागेल, हे MA पण ऍड करावं लागेल. हेच ते मगाच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं होतं. समजते? ते मायनस MG कडे आल्यावरती प्लस होईल. यस मॅम. ठीक आहे, इझी आहे हे. ठीक आहे, चला आता अजून एक टॉपिक आपण कम्प्लीट करूयात. कन्झर्वेटिव्ह आणि नॉन कन्झर्वेटिव्ह फोर्सेस. हे कन्झर्वेटिव्ह आणि नॉन कन्झर्वेटिव्ह फोर्सेस वाला कन्सेप्ट आहे ना, हा खूप इम्पॉर्टंट आहे समजण्यासाठी. हा, हे काहीतरी नवीन आहे. हे सुडो फोर्स वाला पण नवीन होतं आणि हे कन्झर्वेटिव्ह नॉन कन्झर्वेटिव्ह फोर्सेस वाला पण नवीन आहे. तर ह्याचं पण आपण थांब एखादा व्हिडिओ बघूयात अजून समजेल. कन्झर्वचा अर्थ काय आहे बेटा, माहितीये तुला? कन्झर्वेशन हा शब्द तू ऐकलायस यापूर्वी कधी? कन्झर्व करणं म्हणजे माहितीये का, जतन करून ठेवणं. येस, जतन करून ठेवणं किंवा संरक्षित करून ठेवणं. म्हणून बघ आपण काय म्हणतो, आपल्याला आपले एन्व्हायरमेंट आहे त्याच्यामधले जे आपले काय काय रिसोर्सेस आहेत जे पण नेचरकडून आपल्याला भेटते, आपण त्याला कन्झर्व करून ठेवायला पाहिजे असं म्हणतो. ठीक आहे, तर आता मग इथेच ते कन्झर्वेशनचा अर्थ तर सेम आहे. मग कन्झर्वेटिव्ह फोर्सेस आणि नॉन कन्झर्वेटिव्ह फोर्सेस काय असतात ते आपण जरा बघूयात. म्हणजे जतन करून ठेवणारे फोर्सेस आणि न जतन करून ठेवणारे फोर्सेस असं आहे का ते, तेच आता आपण थोडंसं बघणार आहोत. त्याचा अर्थ इथे फिजिक्स मध्ये काय आहे. तुला माहिती असेल फिजिक्स मध्ये खूप साऱ्या गोष्टींचे जे अर्थ आहेत आणि आपल्या डे टू डे लाईफ मधल्या गोष्टींचे जे अर्थ आहेत ते वेगवेगळे पडतात, राईट? मग ऍड चालू झालं. सत्यजित, तू पोल मध्ये काय उत्तर दिलेलं रे? हो म्हणालेलंस की नाही म्हणालेलंस? जो मी वोटिंग मागितलेलं ना काल रात्री मेसेज टाकलेला, हो म्हणलं होतं. होच म्हटलेला तू? ठीक आहे बेटा, चला. वेलकम टू विजुअल लर्निंग. हा आवाज येतोय? व्हिडिओचा आवाज येतोय? यस मैम. ठीक है। वीडियो में हम समझेंगे कंजर्वेटिव फोर्स और नॉन कंजर्वेटिव फोर्स क्या होते हैं। फिजिक्स में फोर्सेस को दो कैटेगरीज में बांटा जा सकता है, कंजर्वेटिव फोर्सेस और नॉन कंजर्वेटिव फोर्सेस। ये क्लासिफिकेशन इस बात पर डिपेंड करता है कि कोई फोर्स सिस्टम मैकेनिकल एनर्जी को किस तरह से अफेक्ट करता है। आइए इन्हें एक एक करके समझते हैं। फर्स्ट, कंजर्वेटिव फोर्स। किसी फोर्स को कंजर्वेटिव कहा जाता है अगर किसी ऑब्जेक्ट को मूव करने में उस फोर्स द्वारा किया गया वर्क सिर्फ ऑब्जेक्ट की इनिशियल और फाइनल पोजीशंस पर डिपेंड करता हो, न कि उस रास्ते पर जो ऑब्जेक्ट ने उन दो पॉइंट्स के बीच फॉलो किया है। मतलब, अगर एक ऑब्जेक्ट को एक फिक्स्ड इनिशियल पॉइंट ए से फाइनल पॉइंट बी तक अलग अलग रास्तों से ले जाया जाए तो वर्क डन हर केस में सेम रहेगा। इसे हम कुछ इस तरह से डिफाइन कर सकते हैं। A force is said to be conservative if work done by or against the force in moving a body depends only on the initial and final positions of the body and not on the nature of path. Gravitational force एक conservative force का एग्जाम्पल है। आइए इसे एक एग्जाम्पल से समझते हैं। मान लीजिए एक मास m का ऑब्जेक्ट A से B तक ग्रेविटेशनल फोर्स के अपोजिट मूव कर रहा है। एनिमेशन में हम चार अलग अलग पाथ्स देखते हैं जिनसे ऑब्जेक्ट मूव कर सकता है। केस 1, ऑब्जेक्ट वर्टिकली अपवर्ड मूव करेगा। इस केस में ऑब्जेक्ट पर फोर्स mg लग रहा है जिसमें m बॉडी का मास है और g ग्रेविटी। अब क्योंकि एक मिनिट बेटा, या व्हिडिओचं स्पीड थोडंसं वाढवते। ऑब्जेक्ट
h हाइट तक डिस्प्लेस हो रहा है तो वर्क डन कुछ ऐसा होगा। क्योंकि फोर्स और डिस्प्लेसमेंट के बीच एंगल 0 है, इसलिए वर्क डन mgh के इक्वल होगा। यहां mg इक्वल टू अप्लाइड फोर्स है, h इक्वल टू डिस्प्लेसमेंट है। cos 0 डिग्री फोर्स और डिस्प्लेसमेंट के बीच का एंगल है। केस 2, ऑब्जेक्ट को एक स्मूथ इंक्लाइंड प्लेन CB से हाइट h तक ले जाया जा रहा है। इसमें हम देखते हैं कि अप्लाइड फोर्स F है और बॉडी का वेट mg डाउनवर्ड एक्ट कर रहा है। अब क्योंकि प्लेन एंगल थीटा पर इंक्लाइंड है तो वेट mg के दो रेक्टेंगुलर कंपोनेंट्स होंगे, mg sin थीटा और mg cos थीटा। हम देख सकते हैं कि अप्लाइड फोर्स F mg sin थीटा के इक्वल और अपोजिट है, वहीं दूसरी ओर mg cos थीटा रिएक्शन R के इक्वल और अपोजिट है। इस केस में वर्क डन कुछ ऐसा होगा। अब जैसा कि हम जानते हैं फोर्स इक्वल टू mg sin थीटा है। इस इक्वेशन में sin थीटा को हम परपेंडिकुलर या बेस के टर्म्स में लिख सकते हैं। ऐसा करने पर हम CB को कैंसिल आउट कर सकते हैं और AB को डिस्प्लेसमेंट h से रिप्लेस कर सकते हैं। साथ ही डिस्प्लेसमेंट और फोर्स की डायरेक्शन सेम है तो एंगल 0 होगा, इसलिए फाइनल वर्क डन इक्वल टू mgh होगा। इथे ह्यांनी काय केलंय माहितीये सत्यजित, हे आपण बघ आधी पण बघितलेलं होतं। हे ह्याच्यामध्ये ना ह्याचा स्क्रीनशॉट घेऊन ह्यालाच अॅनोटेट होते का मी बघते। नाही झालं, थांब एक मिनिट। हा झालं, ग्रेट। थांब थांब थांब, जी आकृती आहे ना मला हवी आहे माझ्याकडे, थांब तुला एक्सप्लेन करण्यासाठी अजून चांगलं। एक मिनिट, अरे हो मी लास्ट टाइम नाही केलेलं काम। नाही होते, बट ठीक आहे, थांब माझ्याजवळ एक दुसरी आयडिया आहे। mg हा ठीक आहे, थांब मी स्वतःच तुला माझी वाली डायग्राम करून दाखवते, ते नाही येते तर। मग ह्यांनी काय केलंय ना, जरी आपण इन्क्लाइंड वाला जरी घेत असलो ना सरफेस, तरी पण आता इथे नॉर्मली ऑब्जेक्टला आपण एकदम इथे होता, हे बघ इथे बॉल होता
त्याला सरळ आपण वरती घेऊन गेलेलो, तर हे तर तुला गेल्या 9वी मध्ये पण होतं. त्याच्या पोटेन्शियल एनर्जीचा आपण फॉर्म्युला काढलेला आठवते. वरचा आपला काय फॉर्म्युला असतो, फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट, बरोबर आहे. फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. आता इथे फोर्स किती आहे, फोर्सच आता ह्याच्यावरती काम करतोय, एम ए, फोर्स इज इक्वल टू एम ए आपलं न्यूटन सेकंड लॉ, आणि एस ऍज इट इज. आता इथे काय केलेलं, एम ए च्या ऐवजी आता काय येणार आहे, याला कोणतं ऍक्सेलरेशन काम करतं याच्यावर, ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, आणि एच च्या ऐवजी आपण एस च्या ऐवजी ह्याला एच ने सबस्टिट्यूट केलेलं. तर ही तर आपली नॉर्मल इक्वेशन होती पोटेन्शियल एनर्जीची, जी आपण 9वी मध्ये काढलेली, ज्यावेळी ऑब्जेक्टला आपण सरळ सरळ वरती घेऊन चाललोय. आता इथे दुसऱ्या केसमध्ये काय आहे, एवढ्याच उंचीवर बघ, दिसते तुला, ह्या एवढ्याच उंचीवर एक जमसा तू आपली घसरगुंडी असते ना, तसा हा एक हे लावून दिलाय, पत्रा लावलाय म्हण, किंवा लाकडाचीच आपली जी आहे ती पट्टी आहे, आणि तिथून आता त्याला त्या पट्टीवरून त्याला सरकवत सरकवत ह्याला तू बॉलला असं वरती घेऊन चाललाय. तर मग ह्याच्यावरती एकतर सगळ्यात आधी ह्याचा फोर्स जो आहे ते, म्हणजे ह्याचे जे नॉट फोर्स, ह्याचं जे वेट आहे, ह्याचं जे वजन आहे ते एकतर खाली काम करेल, हे एम जी. आणि आठवतोय मग आपण असा ट्रायंगल बनवतो एक, हे असा, आणि अँगल जो आहे आपण जर थीटा घेतला तर हा किती अँगल बनवतोय, अशी किती अँगल बनवतोय, सरफेस बरोबर हा किती अँगल बनवतोय. तो अँगल जर आपण घेतला बघ, ट्रायंगल कंप्लीट करण्यासाठी, आता हा जो अँगल आहे आपण थीटा कुठे घेऊ शकतो. अच्छा, इथे डायग्राम मध्ये ह्यांनी तर थीटा नाही दाखवलेला आहे, पण एमजी साइन थीटा आणि एमजी कॉस थीटा, हा ठीक आहे, सांगते मी कोणता वाला आहे जे अँगल घेतलेला आहे तो. येस, तर ही आहे आपलं एमजी. तर समोरची बाजू आणि असते एक लगतची बाजू. तर इथे जर तू बघशील, जर हा अँगल आपण जर थीटा घेतला, हॉरिझॉन्टलशी तो किती स्लॅन्टिंग आहे, राईट. तर मग हितला जो कंपोनंट आहे तो इथे दिसतोय, ही जर बाजू आपण काढायची म्हटलं, आपण ह्याला सपोज नाव दिलं ओ ए बी, हे ए घेऊया इथे घेऊया बी. हे मी लास्ट क्लासमध्ये पण एक्सप्लेन केलेलं होतं. तर आपण कॉस थीटा थीटाची व्हॅल्यू कशी काढू शकतो, तर थीटाच्या समोरची बाजू म्हणजे हे होणार ओ ए, राईट, भागिले कर्ण किती आहे ए बी. मग ओ ए ची किंमत आपली किती येणार, हा ही कॉसची व्हॅल्यू काढली आहे ना, मग ए बी कॉस थीटा, आणि काय आहे ते ओ ए, ही वाली खालचा जो वर्टिकल कंपोनंट आहे, डाऊनवर्ड वाला कंपोनंट आहे, तो खाली जो काम करतोय तो वाला, ठीक आहे. एक मिनिट, ह्यांनी ना अँगल वेगळाच काहीतरी बनवलाय, एफ एमजी साइन थीटा. हा, ह्यांनी ट्रायंगल जो आहे ना, तो ह्याच्या दिशेने बनवलेला दिसतोय मला. बरं ठीक आहे, ह्याच्यामध्ये बघ ह्यांनी काय केलंय, तर ह्याच्या बरोबर ह्या दिशेने जो काम करेल ना, तो आहे एमजी साइन थीटा, आणि ह्याच्या अपोजिट दिशेला इथे जो काम करेल तो दाखवलेला आहे एमजी कॉस थीटा. येस, त्यांनी ऍक्च्युअल मध्ये हा असा वाला ट्रायंगल बनवलाय. येस, समजलं मला. एकतर ह्या दिशेने, एकतर असा इथे एक ट्रायंगल होऊ शकतो, हा असा वाला ट्रायंगल होऊ शकतो त्याचा. येस, आणि ह्याच्या अपोजिट जो आहे ना, ती घेतलेली आहे रिॲक्शन. थांब, तुला परत इरेज करून सांगते की तुला समजलं नसेल, आय नो. एक मिनिट थांबा, थोडी मोठी डायग्राम काढते. अरे इरेज का होईना, बघ इथे काय केलंय, हे आपलं सॅन्टिंग आहे, ह्याच्यावरून ते ऑब्जेक्ट चाललेला आहे.
तर हा इथे काय काम करतोय, त्याचं खाली mg काम करतोय. ठीक आहे. आणि इकडे येस, ह्याला असं घेऊन येस करेक्ट, आता बरोबर दाखवेल हे. तर हा जे आहे तो मी काय बनवलेला आहे येस, आणि हा अँगल थिटा घेतलाय. येस करेक्ट, हा अँगल थिटा घेतलेला आहे. मग ही समोरची बाजू, तर बघा आता जर सपोज आपण नाव लिहिले हे ओ ए आणि बी, तर ए बी काय होणार आहे आता आपला, इथे हा 90 डिग्री बनलाय. ठीक आहे. तर साइन थिटा जर आपण काढायला गेलो, तर साइन थिटा काय असतं, समोरची बाजू ए बी भागिले कर्ण, कर्ण काय आहे इथे आपला ओ ए. तर मग एबी ची किंमत काय होईल, इथे ओ ए इकडे आल्यावरती ओ ए साइन थिटा आणि हे आहे एबी. राईट. तर आता हे ओ ए, हा जो ओ ए आहे हाच आपला काय आहे, ते कर्ण आहे. आणि इथे ओबी, ओबी हे दिसतंय, हे खाली काम करते mg. सेम वे आता ओबीचं काढायला गेलं तर कॉस थिटा काढायला, ह्याचा कॉस काढायला गेलो तर आपण कॉस थिटाची किंमत काय येणार, इथे लगतची बाजू भागिले कर्ण, तर त्याची लगतची बाजू आहे ओबी आणि कर्ण आहे एबी, कर्ण आहे ओ ए. राईट. तर मग ओ ए कॉस थिटा इज इक्वल टू ओबी. अच्छा, आय अंडरस्टूड. ह्यांनी ना ऍक्च्युअल मध्ये काय केलेलं आहे, mg जे आहे ना खालचा वाला, हा जेवढं दिसते ते आहे, तो प्रत्येक वेळी तो कर्ण बनलेला आहे. मग तो कर्ण बनेल ह्या हिशोबाने त्यांनी अँगल बनवलेला आहे. ठीक आहे. हे सूत्र तर हेच वापरले, साइन साठी अपोजिट भागिले अपोजिट साइड भागिले हायपोटेनियस, आणि इथे कॉस साठी पण तेच ऍडजसंट साइड भागिले हायपोटेनियस. पण हा त्याने ट्रायंगल जो आहे तो अँगल इथे दाखवलेला नाहीये की कोणता अँगल ज्यांनी तो थिटा घेतलेला आहे. तर कर्ण बनेल असा, बर ठीक आहे, हे मी बघते की ह्यांनी एक्झॅक्टली कर्ण कुठून बनवलेला आहे. पण हे मात्र पक्का आहे की इथे पण ओए ची किंमत जी आहे ती mg यायला पाहिजे, आणि इथे पण किंमत जी आहे ती mgच यायला पाहिजे. मग इथे mg ओए साइन थिटा भेटते, म्हणजे mg साइन थिटा भेटते, आणि इथे mg कॉस थिटा भेटते. तर मग हा वाला जो mgचाच हा वाला जो कंपोनंट आहे, तर हा बनलेला आहे mg साइन थिटा, आणि इकडे असा एक जो कंपोनंट बनलेला आहे तो बनलेला आहे mg कॉस थिटा. ठीक आहे. तिकडचा जो हे आहे ते बनवून काय म्हणतात, तिकडचा वेगळा ट्रायंगल ड्रॉ करून असा बनलेला आहे त्या व्हिडिओमध्ये. ठीक आहे. आणि मग हे ओव्हरऑल ह्याच्या सगळ्या किमती थांबणी परत मला व्हिडिओचं दाखवते, त्या व्हिडिओमध्येच मी हे करते, एक्सप्लेन करते तुला माझा कर्सर घेऊन. हे बघ इथे दिसते. मग म्हणून फोर्स इज इक्वल टू फोर्स म्हणजेच इथे किती वेट आहे ते mg, आणि रेक्टँग्युलर कंपोनंट ऑफ mg म्हणजेच mg m साइन थिटा mg कॉस थिटा. हे आपण रिझोल्युशन ऑफ वेक्टर्स मध्ये पण बघितलेलं होतं, आपण कसं रिझॉल्व्ह करू शकतो त्याला एक्स आणि वाय ऍक्सिसच्या हिशोबाने, ट्रिग्नोमेट्री यूज करून पण कसं करू शकतो. तर आता इथे एफ जो आहे, जो फोर्स जो आहे mg साइन थिटा, हे बघा mg साइन थिटा तो इक्वल दोघं पण आहे. आपण वर जो फोर्स त्याला वर चढवायला जो घेऊन जातोय त्याच्या खालच्या बाजूने एक फोर्स काम करतोय त्याच्या वेटमुळे, तोच ह्या वेटचा काय आहे कंपोनंट, खालच्या बाजूचा साइन थिटावाला कंपोनंट तो काम करतोय. आणि रिॲक्शन, रिॲक्शन म्हणजे कळते ना बेटा तुला, नॉर्मल रिॲक्शन असते ना, कोणत्या पण सरफेसला एखादी वस्तू चिटकलेली असते, ती सरफेस त्याच्यावर जो फोर्स एन मगाशी जे घेतलेलं त्याच्याच ऐवजी ही रिॲक्शन साठी आर घेतलेलं आहे, आणि त्याला कोण बॅलन्स करते, mg कॉस थिटा त्याला बॅलन्स करतो. हेच तिथे इथे लिहिलेलं आहे. आणि मग आता वर्क डनचा आपला फॉर्म्युला काय आहे, एफ इंटू सीबी इंटू कॉस थिटा. का बरं एफ इंटू सीबी इंटू कॉस थिटा, फोर्स ज्या दिशेने लावलाय आणि डिस्प्लेसमेंट ज्या दिशेने होते त्याच्या मधला अँगल, येस त्याच्या मधला अँगल म्हणजेच थिटा घेतलेला होता. म्हणून त्यांनी बघ फोर्स दिसते, आणि सी बी हा बघ सी
बी, सीबीच्या दिशेने आपली डिस्प्लेसमेंट आहे ना, सी पासून बी पर्यंत गेला ऑब्जेक्ट, आणि फोर्स मधला आणि सीबी मधला अँगल किती आहे तर थीटा आहे, तर तो कॉस थीटा घेतलेला आहे. ठीक आहे. तर मग इथे किंमत ठेवली, एफ काय होतं mg साइन, सीबी माहिती नाहीये, कॉस थीटाला जसंच्या तसं ठेवलं, आणि म्हणून मग आपण काय करू शकतो, mg लाच बघ आता इथे तुला दिसते साइन थीटा, साइन अँगलची काय किंमत असते, AB भागिले सीबी, ए बी, हा ए बी समोरील बाजू भागिले सी बी. हा, तर हा वाला अँगल घेतलाय, येस आय अंडरस्टूड, हा वाला अँगल थीटा घेतलाय बेटा त्यांनी, हा अँगल बी सी ए, बीसी अँगल हा वाला थीटा घेऊन या कंपोनंट्सला त्यांनी काय केलेले, रिझॉल्व्ह केलेले. अच्छा ठीक आहे, म्हणून त्या अँगल जो आहे तिथे दिसला नाहीये. ठीक आहे, तर ए बी भागिले सीबी, आणि मग हे सीबी सीबी कॅन्सल झालं, आणि बघ आन्सर आलं ए बी कॉस थीटा. हे चालेल आपलं मगाशी कंपोनंट आपला तसाच आलेला होता. तर mg इंटू ए बी कॉस थीटा. तर इथे ए बी म्हणजेच, ए बीच्या ऐवजी आपण काय लिहू शकतो, ही ए बी म्हणजेच हाईट आहे, तर एच लिहू शकतो. कॉस थीटाची किंमत, आता इथे थीटा दोघांमधला जो अँगल आहे, ज्या दिशेने सीबी चाललाय त्याच दिशेने फोर्स आहे, तर दोघांमधला अँगल जे आहे तो 0 आहे, म्हणून कॉस 0 असतं, आणि म्हणून आपलं वर्क डनचं इथे पण काय आलं, व्हॅल्यू mgh आली. म्हणजे वस्तू सरळ उंच उचलून घेऊन गेलास किंवा तू वाकडा घेऊन गेला, आन्सर mgh आलं. हे बघ, ही वाली जी केस होती. हा, इथे पण आन्सर काय आलेलं, सरळ उचलून गेल्यावर mgh आलेलं होतं, आणि इथे जे आहे इथे पण काय आलं, mgh आलं. आता शिड्यांवरून उचलून घेऊन चालल्यावर आन्सर बघ काय येते ते पण बघूयात. एच से रिप्लेस कर सकते हैं. साथ ही डिस्प्लेसमेंट और फोर्स की डायरेक्शन सेम है तो एंगल 0 होगा, इसलिए फाइनल वर्क डन इक्वल टू mgh होगा. केस 3. इस बार ऑब्जेक्ट को सेम हाइट h तक ले जाएंगे, लेकिन अब ऑब्जेक्ट स्टेप्स में मूव कर रहा है, जिसमें स्टेप्स की वर्टिकल हाइट z है और हॉरिजॉन्टल विड्थ x. हर एक स्टेप के लिए 2 वर्क डन हो रहे हैं, एक वर्टिकल और एक हॉरिजॉन्टल. इसलिए वर्टिकल हाइट z के लिए वर्क डन इक्वल टू mgz cos 0 होगा. हॉरिजॉन्टल विथ x के लिए वर्क डन इक्वल टू mgx cos 90 होगा. मान लीजिए टोटल स्टेप्स n टाइम्स हैं, तो टोटल वर्क डन कुछ इस तरह होगा. क्योंकि cos 90 इक्वल टू 0 होगा, इसलिए टोटल वर्क डन इक्वल टू n mgz cos 0 है. अब nz को हम h से रिप्लेस कर सकते हैं, तो फाइनल वर्क डन फिर से mgh होगा. केस 4. इथे पण ओव्हरऑल काय दाखवलं, ते शिडीवरून जरी घेऊन गेले तरी पण अगेन ते mg चे वर्टिकल आणि हॉरिझॉन्टल कंपोनंट्स घेऊन, अँगल्स घेऊन काय केलं, फाइनल आन्सर जे आहे ते mgh आलं. इथे पण बघ, आता ऑब्जेक्ट को हम सेम हाइट तक डिस्प्लेस करेंगे, लेकिन इस बार ऑब्जेक्ट एक जिगजैग पाथ फॉलो करेगा. मान लीजिए कि यह जिगजैग पाथ बहुत छोटे छोटे वर्टिकल और हॉरिजॉन्टल डिस्प्लेसमेंट से बना है. इन्हें हम dx और dh मान सकते हैं. टोटल वर्क डन कैलकुलेट करने के लिए हम फिर से इन सभी स्मॉल वर्क डन का सम कर सकते हैं. ऐसा करने पर हमें फिर से फाइनल वर्क डन इक्वल टू mgh मिलता है. हम पाते हैं कि सभी केसेस में वर्क डन सेम है. इससे प्रूव होता है कि वर्क डन सिर्फ इनिशियल और फाइनल पोजीशन पर डिपेंड करता है, पाथ पर नहीं. इसलिए ग्रेविटेशनल फोर्स एक कंजर्वेटिव फोर्स है. सेकंड, नॉन कंजर्वेटिव फोर्स. किसी फोर्स को नॉन कंजर्वेटिव कहा जाता है. कंजर्वेटिव्ह फोर्स कोणता फोर्स आहे, जो ऑब्जेक्ट कुठल्या रस्त्याने गेला आणि कसा गेला आपल्याला त्याच्याशी काही घेणं देणं नाही, त्याची इनिशियल पोझिशन आणि फायनल पोझिशन दोघांवरतीच तो डिपेंडंट आहे, म्हणून त्याला आपण म्हणतो कंजर्वेटिव्ह फोर्स. अगर ऑब्जेक्ट को मूव करने में किया गया वर्क पाथ पर डिपेंड करता है, यानी ऑब्जेक्ट किस रास्ते से मूव हुआ, ये मैटर करता है. इसे हम कुछ इस तरह से डिफाइन कर सकते हैं. A force is said to be non-conservative if work done by or against the force in moving a body from one position to another depends on the path followed between these two positions. आइए इसे एक सिंपल एग्जांपल से समझते हैं. मान लीजिए एक बॉडी A से B मूव करती है. इसमें A से B मूव होने पर जो वर्क डन हुआ है उसे हम W1 से डिनोट करेंगे. अब हम ऑब्जेक्ट को वापस B से A लेकर आएंगे. इस वर्क डन को हम W2 से डिनोट करेंगे. हम देख सकते हैं कि टोटल डिस्प्लेसमेंट इक्वल टू 0, तो आइडियली टोटल वर्क इक्वल टू 0 होना चाहिए. लेकिन एक्चुअल में ऐसा नहीं होता, क्योंकि जब ऑब्जेक्ट मूव करता है तो उस पर फ्रिक्शन फोर्स एक्ट करता है और उस फोर्स के अगेंस्ट कुछ एनर्जी खर्च होती है. इस एनर्जी लॉस को हम वर्क डन अगेंस्ट फ्रिक्शन कहते हैं, और यह एनर्जी लॉस पाथ पर डिपेंड करता है.
इसलिए फ्रिक्शन एक नॉन कंजर्वेटिव फोर्स है। मैथमेटिकली इसे कुछ इस तरह से रिप्रेजेंट करेंगे। नेट वर्क डन इनिशियल एनर्जी माइनस फाइनल एनर्जी के इक्वल होता है। ये कुछ और नॉन कंजर्वेटिव फोर्स के कॉमन एग्जांपल्स हैं। फर्स्ट, फ्रिक्शन फोर्स। सेकंड, विस्कस फोर्स। थर्ड, एयर रेजिस्टेंस। फोर्थ, टेंशन फोर्स। इस वीडियो में अभी के लिए बस इतना ही। अगर आपको कळलं, जो रस्त्यावर डिपेंड आहे तो वाला फोर्स। आता फ्रिक्शन ऑब्व्हियसली कुठला रस्ता आहे, कसा खडबडीत वाला रस्ता आहे त्याच्यावरती डिपेंड आहे, म्हणून इथे वर्क डन इज डिपेंडिंग ऑन द पाथ फॉलोड। रस्ता कसा होता, किती लांब होता त्याच्यावर डिपेंड आहे, कारण त्या हिशोबाने एनर्जी इथे खर्च होते। कारण इथे बघ, आपण जेवढी एनर्जी लावली आहे तेवढी सगळीच्या सगळी वर्क डन मध्ये कन्वर्ट नाही होते। जी एनर्जी लावलेली त्याच्यातली काही एनर्जी कुठे खर्च झाली, फ्रिक्शनला नाहीसं करण्यासाठी। म्हणून बघ, बॉलवरती तू खूप एनर्जीने लात मारली, तर जेवढी तू एनर्जी लावले तेवढ्याच डिस्प्लेसमेंटने तो पुढे जात नाही बॉल। का बरं? एका पॉइंटला जाऊन तो थांबतोय, बिकॉज ग्राउंड बरोबर तो बॉल घासत घासत गेला ना, मग तिथे त्याची काय झाली, एनर्जीला लॉस झालेला आहे। तर हे कन्झर्वेटिव्ह नॉन कन्झर्वेटिव्ह फोर्स खूप इझी कन्सेप्ट आहे, सिम्पल आहे। कन्झर्वेटिव्ह मध्ये पाथशी काही घेणं देणं नाही, आणि नॉन कन्झर्वेटिव्ह मध्ये आहे, कारण तिथे एनर्जी लॉस होतोय। आपल्या डे टू डे लाईफ मधली भरपूर सारी एक्झाम्पल अशीच आहेत ज्याच्यामध्ये एनर्जी लॉस होतो। सो ते आर नॉन कन्झर्वेटिव्ह फोर्सेस, म्हणजे एनर्जी कन्झर्व होत नाहीये। सिम्पल। 9वी मध्ये होतं बघ, लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी। एनर्जी कॅनॉट बी क्रिएटेड, इट कॅनॉट बी डिस्ट्रॉइड, इट कॅन बी ट्रान्सफॉर्म फ्रॉम वन फॉर्म टू अनदर फॉर्म। विश्वातील एकूण ऊर्जा अक्षय असते बघ, ऊर्जा अक्षयतेचा नियम होता 9वीला, आठवते? तर ऊर्जा अक्षय असणं तोच तो इथे कन्झर्व होणं, म्हणजे क्षय न होणं। तर इथे क्षय होतोय, ठीक आहे? तुझा नाही आवाज येत सत्यजित, तू अनम्यूट करून बोललास बेटा, पण तुझा आवाजच नाही आला मला अजून, आता पण नाही येत आहे। अच्छा बरं ठीक आहे, काहीतरी माईक मध्ये प्रॉब्लेम असेल, काय हरकत नाही। आजचा बघ खूप छोटासा होमवर्क आहे। आज आपण जे शिकलोय ना, फक्त पुस्तक घे समोर आजच्याच दिवशी प्लीज रात्रीपर्यंत, आणि ना हे पुस्तकामध्ये ना बसून सगळं ना वाचून काढ, आणि जे जे शब्द समजत नाहीये तुला, किंवा एखादं फुल सेंटेन्स ज्याचा अर्थ समजत नाहीये ना, तो मला नेक्स्ट क्लासमध्ये विचार। बघ काय होमवर्क आहे, सिम्पल आहे। हे रिअल आणि सुडो फोर्सेस जे आपण आता बघितले ते एकदा वाचून काढ, त्याच्यावरचं हे गणित सोडवलेलं गणित परत एकदा सोडव, हे एक्झाम्पल नंबर 4.3, आणि हे कन्झर्वेटिव्ह आणि नॉन कन्झर्वेटिव्ह फोर्सेस 4.5.4 हे पण एकदा परत वाचून काढ। तर आता आपण नेक्स्ट क्लासमध्ये हे वर्क डन बाय व्हेरिएबल फोर्स वगैरे हे सगळं जे आहे ते बघूया, ठीक आहे? परत वर्क एनर्जी थिअरम हे सगळं आपण उद्याच्या क्लासमध्ये बघूयात। यस मॅम। सत्यजित बेटा उद्या पण, हा मला आता आवाज आला, हा काय म्हणत होता मगाशी तू? उद्या पण ना बहुतेक आपण असं 4 वाजता वगैरेच भेटू। चला ठीक आहे, आजचा क्लास इथे संपूया बेटा।